गणरायाच्या आगमनासाठी आता अवघे काही तासच शिल्लक आहेत। मुंबई पुण्यासह राज्यभरात खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी पाहायला मिळते। दादरमध्ये खरेदीसाठी तुफान गर्दी होते। तिकडे गिरगावमध्ये अनेक मंडळांच्या बाप्पाचं मोठ्या थाटामाटात आगमन होतंय। सगळीकडे लाडक्या बाप्पाच्या आगमनापूर्वी लगबग पाहायला मिळते। दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यातील दगडूशेठ गणेश मंडळाकडून भव्य दिव्य देखावा साकारण्याचा प्रयत्न सुरू झालाय। दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना यंदा केरळमधल्या पद्मनाभ मंदिराची प्रतिकृती पाहायला मिळणार आहे। पुण्यातील गणेशोत्सवात आकर्षणाचं केंद्र असतं ते म्हणजे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचं सुंदर असं मंदिर। यंदाच्या वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा मंडळाकडून केरळमधील एका विष्णूचं मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। पद्मनाभन असं या मंदिराचं नाव आहे। खरं तर खूप सुंदर उंच असं हे मंदिराचा देखावा हुबहू या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। जर आपण रोषणाई बघितली तर सुंदर अशी विद्युत रोषणाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आता या मंदिराचं या देखाव्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। सुंदर अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे आणि याच मंदिराला पाहण्यासाठी आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचं दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात आणि त्याच पद्धतीने मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे आणि सगळ्यांना आता बाप्पांच्या आगमनाची ओढ लागली आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे।